आजच्या लाईफस्टाईलमुळे 70% लोकांना हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत. विशेषतः महिलांमध्ये पीसीओएस, थायरॉइड, इनफर्टिलिटी, मूड स्विंग होणे, वेट गेन आणि हेअर फॉल ही लक्षणे कॉमन झाली आहेत. हार्मोन्स इम्बॅलन्स झाले की मनावरही त्याचा परिणाम होतो, जसे की अँझायटी, डिप्रेशन आणि इरिटेबिलिटी. तर हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची मुख्य कारणे काय आहेत? तर पहिले आहे चुकीचा आहार, जंक फूड, शुगर आणि प्रोसेस केलेलं फूड. दुसरे आहे स्ट्रेस आणि झोपेचा अभाव. तिसरे आहे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच बैठे जीवनशैली, व्यायाम न करणे. चौथा आहे एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स म्हणजे प्लास्टिकचा वापर जास्त करणे, प्रदूषित हवा. पाचवा आहे गॅजेट्सचा ओव्हर यूज. आणि या सगळ्यांमुळे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, जसे की इन्सुलिन इम्बॅलन्स झाल्यामुळे डायबिटीज सारखा आजार होतो. थायरॉइड इम्बॅलन्स झाल्यामुळे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम सारखे आजार होतात. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स बिघडल्यामुळे पीसीओएस, इनफर्टिलिटी, इरेग्युलर मेन्सेस यांसारखे त्रास होतात. तसेच कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन ह्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे स्ट्रेस, अँझायटी आणि ब्लड प्रेशर सारखे त्रास होतात. अँझायटी, डिप्रेशन, हेअर फॉल या शरीरामध्ये मेलाटोनिन हा हार्मोन झोपेसाठी गरजेचा असतो, त्यात बिघाड झाल्यामुळे झोपेचे त्रास होतात. यासारखे बरेच लक्षणं आहेत की पीसीओएस, थायरॉइड, डायबिटीज, ब्लड प्रेशर, डिप्रेशन, इन्सोम्निया, वेट गेन. परंतु काळजी करू नका, ह्यावरती सोल्युशन सुद्धा आहे आणि ते म्हणजे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी नैसर्गिक लाईफस्टाईल, होलिस्टिक हेल्थ खूप महत्वाची आहे. म्हणजेच योग्य आहार. तुमच्या आहारात जास्त प्रमाणात फायबर्सचा समावेश करा, जसे की फळे, भाज्या यांचे प्रमाण वाढवा. तसेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स वाढवा, म्हणजेच जवस आणि अक्रोड हे आहारात वाढवा. यामुळे हार्मोन्स बॅलन्स राहायला मदत होईल. तसेच जंक फूड, प्रोसेस केलेले फूड अवॉइड करा. साखरेचे प्रमाण कमी करा आणि आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवा. आहाराबरोबरच शरीराची हालचाल होण्यासाठी काही व्यायाम करा, जसे की सूर्यनमस्कार करा, दिवसभरामध्ये चालायला जा, स्ट्रेचनिंग करा आणि हार्मोनल बॅलन्स राहण्यासाठी महत्वाचे म्हणजे मालासन आणि बद्ध कोणासन करा. विशेषतः पीसीओएस साठी ही आसने खूप फायदेशीर आहेत. त्याचबरोबर तुमचा मानसिक ताणतणाव हाही तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घ श्वास घेतला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेला आपण श्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळेला आपल्या मनातले विचार स्थिर व्हायला मदत होते आणि मानसिक ताण कमी होतो, हार्मोन्स बॅलन्स राहायला मदत होते. तसेच रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी ग्रॅटिट्यूड करा. तुम्हाला दिवसभरात ज्या गोष्टी चांगल्या घडल्या आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तसेच रात्रीची झोप नीट व्हावी यासाठी काही गोष्टी फॉलो करा, जसे की रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, गॅजेट्स अवॉइड करा. संध्याकाळचे जेवण लवकर करा आणि रात्री लवकर झोपायला जा. याचबरोबर बॉडी डिटॉक्स होण्यासाठी काही डिटॉक्स ज्यूस घ्या. सकाळी उठल्याबरोबर हर्बल टी किंवा गरम पाणी त्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्या, कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, ते बॉडीतले टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करते. याचबरोबर अल्कोहोल आणि स्मोकिंग दोन्ही अवॉइड करा. लक्षात ठेवा, हार्मोनल इम्बॅलन्स हा कायमस्वरूपीचा आजार नाही. योग्य लाईफस्टाईल आणि थोडेसे बदल करून तुम्ही तो नैसर्गिकरित्या बरा करू शकता. तुमच्या शरीराचं ऐका. सिम्पटम्सला दुर्लक्ष करू नका. हार्मोन्स हील होतात, पण ते औषधांनी नाही, योग्य आहार, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीने. तुम्हाला जर याबद्दल आणखीन माहिती हवी असेल आणि तुमचे हार्मोन्स नॅचरली बॅलन्स करायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि माझे 1-to-1 सेशन बुक करा.
जर तुम्हाला असे वाटत आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी आहे तर लाईक करा आणि शेअर करा। आणि तुम्हाला आणखीन गायडन्स हवा असेल तर माझे फ्री सेशन बुक करा, लिंक बायोमध्ये आहे।